नमस्कार मंडळी, वेलकम बॅक माय चॅनल। तर आजचा व्हिडिओ आपला असा आहे की कमी प्रोडक्टमध्ये उत्तम, छान आणि सुंदर मेकअप कसा करायचा। येस, आज आपण कमीत प्रोडक्ट वापरून छान आणि उत्तम मेकअप करणार आहोत। तर काही लोकांना असं वाटतं की मेकअप ही खूप कठीण गोष्ट आहे, तर तसं अजिबात नाही आहे। मेकअप ही खूप सोपी आणि सुंदर गोष्ट आहे। जसं तुम्ही कागदावर चित्र काढून ते रंगवता, त्याच प्रकारे तुम्हाला तुमच्या फेसवर वेगवेगळ्या प्रकारचे रंग द्यायचे आहेत आणि तुमचं चित्र सुंदर बनवायचं आहे। म्हणजेच तुमचा फेस, तुमचा चेहरा सुंदर बनवायचा आहे। मोस्टली असे लोक तुम्हाला बोलत असतात की अरे बापरे, मुली किती मेकअप करतात, किती प्रोडक्ट्स चेहऱ्याला लावतात। तर तसं नाही आहे। मेकअप केल्याने एक छान लुक तुम्हाला येतो, एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स येतो आणि स्वतःकडे बघायलासुद्धा सुंदर वाटतं। त्यामुळे इतरांसाठी नाही, पण स्वतःसाठी मेकअप करा, जेणेकरून तुम्हाला छान वाटेल। मेकअप अजिबात वाईट गोष्ट नाही आहे। मेकअप करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि सुंदर दिसण्याचा देखील। त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीसाठी मेकअप करू शकता। तर आज आपण बघणार आहोत आणि शिकणार देखील आहोत की कमी प्रोडक्ट्समध्ये उत्तम आणि छान मेकअप कसा करायचा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर सगळ्यात आधी आपल्याला आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। कोणताही मेकअप करण्याआधी चेहरा स्वच्छ धुणे हा बेसिक रूल तुम्हाला माहीतच असेल। त्यामुळे मी देखील इथे माझा चेहरा स्वच्छ आपल्या जो काही फेस वॉश आहे त्याच्याने धुवून घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आपण आपल्या फेसवर अप्लाय करणार आहोत प्रायमर। येस, हे प्रायमर जे आहे ते आपले पोर्स लॉक करतं, जेणेकरून मेकअप नंतर चेहऱ्याला ऑइल सुटू नये, चेहरा भिजू नये, यासाठी ते आपल्याला मदत करतं। त्यामुळे मेकअप करण्याआधी प्रायमर लावणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे आपण प्रायमर लावून घेऊया। प्रायमरने तुमचा जो बेस आहे तो खूप छान होतो आणि त्याच्यावर तुमचा मेकअप अत्यंत छान रीतीने बसू शकतो। या ठिकाणी आपलं प्रायमर जे आहे ते लावून झालेलं आहे। प्रायमरने तुमचा मेकअप असा स्मूथ आणि सॉफ्ट दिसतो, म्हणजे फाउंडेशन लावल्यावर तुमचा चेहरा असा खडबडीत वाटत नाही। त्यामुळे प्रायमर लावणं अत्यंत गरजेचं आहे। प्रायमर लावून झाल्यानंतर सेकंड स्टेप जी आहे ती आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे। त्यामुळे मी इथे NC30चं फाउंडेशन घेते। हे फाउंडेशन माझ्या शेडचं आहे, तुमच्या शेडचं जे असेल ते तुम्ही यूज करू शकता। त्यामुळे आपण थोडंसं फाउंडेशन हातावर घेणार आहोत आणि जास्त प्रमाणात फाउंडेशन लावायचं नाही आहे, अगदी थोड्या प्रमाणात फाउंडेशन लावायचं आहे। आणि चेहऱ्याला ज्या प्रकारे आपण फाउंडेशन लावतो त्याच प्रकारे आपण मानेला देखील फाउंडेशन लावायचं आहे, कारण चेहऱ्याचा कलर आणि मानेचा कलर हा अजिबात वेगळा दिसला नाही पाहिजे। त्यामुळे आपण फाउंडेशन लावूया आणि खूप कमी प्रमाणात आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आणि हे फाउंडेशन जे आहे ते लावता लावता तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचं आहे, कारण नंतर हे फाउंडेशन फेसवर सुकून जातं आणि ते खूप विचित्र दिसतं। आणि तुम्ही न चुकता तुमच्या शेडचं फाउंडेशन घ्या, कारण त्याच्यानेच मेकअप खूप छान आणि सुंदर दिसेल। त्यामुळे आपण इथे फाउंडेशन लावून घेतोय। या ठिकाणी आपलं फाउंडेशन जे आहे ते लावून झालेलं आहे आणि व्यवस्थित ब्लेंड करून देखील झालेलं आहे। तर ह्याच्यानंतरची थर्ड स्टेप जी असणार आहे ती आपण लावणार आहोत कॉम्पॅक्ट पावडर। येस, तर या ठिकाणी मी लॅक्मीचं कॉम्पॅक्ट यूज करते। तुम्ही अदर ब्रँडचं कोणतं यूज करत असाल तर तुम्ही ते सुद्धा लावू शकता। तर लॅक्मीमध्ये माझा शेड आहे नॅचरल पर्ल। तर या ठिकाणी आपण कॉम्पॅक्ट अप्लाय करणार आहोत आपल्या फेसला। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली कॉम्पॅक्ट पावडर जी आहे ती लावून झालेली आहे। कानाला लावायला अजिबात विसरू नका, कारण कान देखील तितकाच महत्त्वाचा भाग आहे। तर आपली कॉम्पॅक्ट जी आहे ती लावून झालेली आहे।
आणि आता आपली फोर्थ स्टेप असणार आहे आय मेकअप. अतिशय साधा, सरळ आणि सोपा आय मेकअप मी तुम्हाला दाखवते. तर इथे आपण हे लिप टिंट आणि चिक टिंट घेतलेलं आहे मिऑनचं. तुम्हाला ॲमेझॉनवर हे लिप टिंट आणि चिक टिंट भेटेल. नसेल तर तुम्ही लिपस्टिकही यूज करू शकता, तुमची रेड कलरची लिपस्टिक. तर हे चिक टिंट आणि लिप टिंट खूप पिगमेंटेड आहे, म्हणजे हे तुम्ही लिपसाठी पण यूज करू शकता आणि चिकसाठी पण यूज करू शकता. तर कधीही मी आय शॅडो लावायच्या आधी हे चिक टिंट जे आहे ते थोडंसं आयवर लावून घेते, कारण त्याच्याने आय शॅडो खूप सुंदर असा दिसतो. आय मेकअप झाल्यावर त्याच्या पुढची स्टेप असणार आहे आय शॅडो. म्हणजेच तुम्हाला हे जे लावून घेतलेलं आहे डोळ्यांवरती त्याच्यावर तुम्हाला आय शॅडो अप्लाय करायचा आहे. इथे मी रोमॅनाचं माझं आय शॅडो पॅलेट आहे आणि ह्याच्यामध्ये 18 कलर्स आहेत. खूप सुंदर आहे हे सुद्धा. तर हे माझं आय शॅडो पॅलेट आहे छोटंसं. ह्याच्यामध्ये सगळे शिमरी कलर्स आहेत. तर शिमर्स पण मोस्टली खूप छान दिसतात आणि विदाऊट शिमरवाले पण आय शॅडो खूप छान दिसतात. तर इथे मी थोडंसं व्हाईट कलर आणि थोडंसं व्हाईट कलर आणि गोल्डन कलर घेतलेला आहे. तर आता आपण आय शॅडो मी बोटाने स्टॅप करते. काही चित्रकार हाताने चित्र काढतात, तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे त्याच्यामध्ये कलर असतात पण ब्रशचा वापर होत नाही. त्याच प्रकारे आपण सुद्धा हाताने आय शॅडो लावूया. आपल्याला आपल्या चेहऱ्याच्या चित्रासाठी कंपल्सरी ब्रशच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. मी व्हाईट, गोल्डन आणि माझा ड्रेसचा जो कलर आहे ब्रिंजल कलर, असे तिन्ही आय शॅडो थोडे थोडे लावलेले आहेत डोळ्यांवर. त्याच्यानंतरची जी स्टेप आहे मस्कारा. तर या ठिकाणी मी मस्कारा वोवचा मस्कारा यूज करते आणि हा जो मस्कारा आहे तो वॉटरप्रूफ आहे. मोस्टली तुम्ही आयलायनर आणि मस्कारा वॉटरप्रूफ घ्या, जेणेकरून जास्त प्रमाणात घाम आल्यावर ते स्प्रेड नाही होणार आणि तुमचा चेहरा ब्लॅक नाही दिसणार. त्यामुळे तुम्ही वॉटरप्रूफ मस्कारा आणि आयलायनर घ्या. तर या ठिकाणी मी आयलायनरचा वापर नाही करते, डायरेक्ट मी मस्कारा यूज करते, कारण मी मोस्टली मस्कारा वापरते, आयलायनर खूप कमी प्रमाणात वापरते. जर तुम्ही आयलायनर वापरत असाल तर तुम्ही आयलायनर लावा, त्याच्यानंतर मस्कारा लावा. तर या ठिकाणी आपण मस्कारा लावून घेतो आहे. यू कॅन सी माझे आयलॅशेस असे छान असे वरती उभे राहिलेले आहेत. तर या ठिकाणी आपलं मस्कारा लावून झालेलं आहे. मस्कारा लावून झाल्यानंतर मी आता काजळ लावणार आहे. तर हे मी वोवचंच काजळ यूज करते. हे पेन्सिल काजळ आहे. तर या ठिकाणी आपलं काजळ जे आहे लावून झालेलं आहे. तुम्ही काजळ स्किपसुद्धा करू शकता, पण मला थोड्या प्रमाणात काजळ आवडतं त्यामुळे मी लावलेलं आहे. तर या ठिकाणी तुमचा आय मेकअप झालेला आहे. हा आपण सगळ्यात सिम्पल मेकअप करतो आहे, कारण आपण मेकअप शिकतो आहे. तर त्याच्यानंतरची जी आपली स्टेप असणार आहे, हे जे मी तुम्हाला चिक टिंट आणि लिप टिंट दाखवलं हे आपण ब्लश म्हणून यूज करणार आहोत. जर तुमच्याकडे नसेल चिक टिंट आणि लिप टिंट तर तुम्ही ॲज अ लिपस्टिकसुद्धा ब्लश म्हणून यूज करू शकता. मी तुम्हाला दाखवते, मी एका साईडला तुम्हाला लिपस्टिक लावून दाखवते की लिपस्टिकसुद्धा ब्लश म्हणून उत्तम यूज होते. तुम्ही पाहू शकता हे लिपस्टिकने आपण या ठिकाणी ब्लश लावलेला आहे आणि त्याच्यानंतर हे चिक टिंट जे आहे ते मी या साईडला लावून दाखवते. तुम्ही चिक टिंट घ्या जर तुम्हाला आवडत असेल तर, कारण हे खूप छान असं ब्लेंड होतं आपल्या फेसवर आणि छान लुक देतं. असं काही नाही आहे की लिपस्टिकसुद्धा छान लुक देते, बट माझ्या मते चिक टिंट छान दिसतं.
थोडंसं ब्लश दिसून येत आहे आणि हे नॅचरली ब्लश लागल्यासारखं दिसतं आहे, म्हणजे हे नॅचरली ब्लश असल्यासारखं वाटतं, म्हणून मी मोस्टली चिक टिंट यूज करते. तर आपण अप्लाय करणार आहोत लिपस्टिक. तर इथे मी मॅटीची लिपस्टिक घेतलेली आहे. हा रेड कलरच आहे आणि प्रॉपर रेड नाही आहे, म्हणजे अर्धा रेड अर्धा मरूनमध्ये आहे, कारण ही लिपस्टिक खूप छान दिसते. मोस्टली गेहू कलर, ब्राऊन टोनला, कॉफी कलरला सूट होते, त्यामुळे मी ही लिपस्टिक घेतलेली आहे. आणि आता ही आपण अप्लाय करूया. आपला ऑलमोस्ट मेकअप करून झालेला आहे. हा एकदम सॉफ्ट, स्मूथ आणि लाईट मेकअप आपण केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील मेकअप करू शकता. मेकअप करण्यासाठी अजिबात लो कॉन्फिडंट फील करून घ्यायची गरज नाही आहे. मेकअप करणं सगळ्यात इझी गोष्ट आहे आणि सुंदर गोष्ट आहे. जसं आपण कुकिंगला थेरपी बोलतो, म्हणजे कुकिंग करणं एक प्रकारची थेरपी आहे, त्याच प्रकारे मेकअप करणं देखील एक प्रकारची थेरपी आहे. जर तुम्हाला कसं तरी वाटत असेल, लो कॉन्फिडंट फील होत असेल, अजिबात स्वतःबद्दल चांगलं वाटत नसेल, तर हे काही मेकअपचे प्रोडक्ट्स तुम्ही घ्या, आरशासमोर बसा आणि उत्तम आपल्या चेहऱ्यावर मेकअप करा आणि नंतर तुम्ही लुक पहा. तुम्ही खूप छान, अप्रतिम आणि सुंदर दिसणार आहात. आणि इथे मी अजून एक गोष्ट नोट करू इच्छिते की मेकअप तुम्ही स्वतःला छान वाटावं म्हणून करा, इतरांसाठी नाही. तर अशा प्रकारे आपला पूर्ण मेकअप डन झालेला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि मला हे तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे की तुम्हीसुद्धा मेकअप करा, खूप छान मेकअप करा आणि स्वतःसाठी मेकअप करा. तुम्ही सुंदर दिसावे म्हणून मेकअप करा, तुम्हाला छान वाटावं, तुम्हाला कॉन्फिडंट फील व्हावं म्हणून तुम्ही मेकअप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं खूप खूप प्रेम द्या. Love you all. Bye.